महाराष्ट्र आणि भारतीय संगीतसृष्टीसाठी 13 एप्रिल हा दिवस अत्यंत दुःखद ठरला। 92 वर्षाच्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं। त्यांच्या निधनानं केवळ एका गायिकेचा नव्हे तर एका स्वरयुगाचा अंत झालाय। त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले असून डॉक्टरांनी दिलेलं कारण आणि आशाताईंनी निधनापूर्वी केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। निधनाचे नेमके कारण काय? आशाताईंना 11 एप्रिल रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं, मात्र अचानक 13 एप्रिलच्या पहाटे त्यांची प्रकृती खालावली। डॉक्टरांच्या अधिकृत अहवालानुसार त्यांच्या मृत्यूचं तांत्रिक कारण मल्टी ऑर्गन फेलियर, अनेक अवयव निकामी होणं हे आहे। शरीरात वेगानं पसरलेल्या इन्फेक्शनमुळे त्यांच्या शरीरात औषधांना प्रतिसाद देणं बंद केलं होतं। मृत्यूची पूर्वकल्पना देणारी ती पोस्ट। या घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 18 मार्च रोजी आशाताईंनी केलेली एक सोशल मीडिया पोस्ट। वाराणसीच्या गंगा घाटाचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं होतं, जेव्हा मी पल्ल्याड असेन तेव्हाच हा सुरांचा प्रवास पूर्ण झालेला असेल। निरोप घेण्याची वेळ जवळ येतेय असं वाटतंय। या शब्दांवरून अनेकांना असं वाटतं की त्यांना त्यांच्या मृत्यूची चाहूल आधीच लागली होती। संवेदनशील कलाकारांना आपल्या शरीराचा आणि आत्म्याचा संवाद आधीच समजतो असंही बोललं जात आहे। संघर्षाचा प्रवास आणि अखेरचा निरोप। आशाताईंचे 92 वर्षाचं आयुष्य हे संघर्षाचे महायुद्ध होतं। वयाच्या 16व्या वर्षी घरच्यांच्या विरोधात केलेलं लग्न, त्यानंतर सासरी सोसाव्या लागलेल्या नरक यातना, लता दीदींसोबतचे ताणलेले संबंध आणि उतारवयात आपल्या 2 मुलांचा, वर्षा आणि हेमंत यांचा झालेला मृत्यू, या सर्व जखमा काळजात असूनही त्या अखेरपर्यंत गात राहिल्या आणि हसत राहिल्या। सोशल मीडियावर त्यांचे व्हेंटिलेटरवर असलेले काही फोटो फिरत होते, परंतु AI जनरेटेड ते असून पूर्णपणे खोटे असल्याचं स्पष्ट झालंय। आज दुपारी 4 वाजता मुंबईतील शिवाजी पार्क इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। एका महान गायिकेनं जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांचा आवाज गंगेच्या लाटांप्रमाणे या हवेत कायम तरंगत राहील हे मात्र नक्की।